हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली राष्ट्रमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर कालच्या वादळामुळे वादळ खूप झाला होता, तरी ते खूप धूळ पाहिली तर इतकी धूळ झालेली आहे. तर तेच आता वरचं घर साफसफाई करायला आलेलो आहोत. वरती तर आहे, पण वरती फक्त लॉक करून ठेवलेलं आहे. तर ते सर्व आता क्लीन करते मम्मी पप्पा आणि सर्वजण वरती आलेलो आहे. चला मग. तर इथं ही धूळ पाहू शकता, पूर्ण बाल्कनीमध्ये ही धूळ इतकी साचून गेली. इतका वादळ सुटला ना, त्याच्यामुळे इतकं धूळ झाली. आधी मी गॅलरी इकडची पुढची क्लीन करते. असं एक 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 आम्ही क्लीन करून घेऊ. आणि इथं पाहू शकता एवढी धूळ जमा झाली गॅलरीमध्ये. तर इथं सर्व झाडून झाल्यानंतर मी काय करते, इथं सर्व वरती कठड्यावर आहे ना, धूळ वगैरे आधी झटकून घेणारे आणि गॅलरी मग पुसायची मला. तर इथं बाहेर वातावरण पण पाहू शकतो, खूप पावसाचं झालेलं आहे. पूर्ण पाऊस भरलेला आहे. गेले 2 दिवस पाऊस चालू आहे इथे. तर मस्त सर्व आधी क्लीन करते, जरा पाऊस थांबलेला आहे म्हणून, कारण की खूपच थंडी पण सुरू झालेली आहे. आणि इथं सर्व मम्मी पण वरतून पायऱ्या झाडून आणते, ह्या स्टेप सर्व. आणि इथं आद्विकची पण मस्ती चालली आहे. तर इथं सर्व मी आता गॅलरी तर क्लीन केली. आता इथं सर्व हॉल झाडून घेते. आधी धूळ सर्व झाडून भरून घेणार, नंतर मग धुवायचं होतं, पण आता धुणार नाही, डायरेक्ट मॉपनीच पुसून काढणार आहे सर्व घर. तर इतकी धूळ पण निघाली ना, अक्षरशः इतकी धूळ बघूनच वाटलं नव्हतं की इतकी घरामध्ये बंद घर असूनसुद्धा एवढी धूळ घरात घुसलेली. खिडक्यातून आणि थोडं खालच्या दरवाज्यातून फट असेल ना, तिथून ही धूळ सर्व जमा झाली आणि एवढी होऊन गेली. तर बरं झालं, तर पावसाच्या आधी एकदा क्लीन करून घेतलेलं आहे. परत नंतर मग मम्मीला पण एवढं एकटीला करावं लागलं असतं, त्याच्यामुळे मग आम्ही सर्व घर, पप्पा मम्मी मी करून घेतले क्लीन. आणि वरती तर पॅक असतं, लकी असं तेव्हा राहायचा अभ्यास करायला, पण आता लकी तर नाही. तर लकी आहे रशियाला, त्याच्यामुळे आता ते वरती घर तसंच पॅक असतं. आणि सर्व आता इथं मी काय करते, खिडक्या वगैरे आहे ना, त्या सर्व पुसून घेणारे, कारण की त्याच्यावरची धूळ वगैरे, म्हणून मग कपडा एक आणला आहे. तर ते सर्व खिडक्यांची धूळ वगैरे पण पुसून घेते आहे मी. आणि इतकी धूळ झाली ना, तर खरंच वाटलं नव्हतं की एवढी धूळवरती होऊन जाईल. चला मी पटकन पुसते आणि बोलते तुमच्याशी. तर सर्व घरामध्ये मी झाडझूड करून घेतली आणि खिडक्यांमधलं सुद्धा पुसून झालं आहे. मग आता लादी पुसून घेत आहे पूर्ण. तर आधी गॅलरी इकडची म्हणजे पुढं पुसून घेणार आहे, म्हणजे मग परत पाय इकडे उमटणार नाही. वरती तुम्ही पाहू शकता इतका पाऊस भरलेला आहे. तर मला पण वाटलं नव्हतं एवढा पाऊस कसा इकडे आता अचानकच मेमध्ये. तर शेतामध्ये पण कांदे वगैरे, पण आता काय माहिती झाकून ठेवलेले काय होतं काही नाही. तर इथं सर्व आता पटकन गॅलरी पुसून झाल्यानंतर मी इथं हॉल पण इथला पुसून घेत आहे, पटापट पुसते. आणि सर्व छान मस्त क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सर्व. इतकी धूळ झाली ना घरामध्ये, अक्षरशः पाणी तर एवढं काळकुट्ट निघतं आहे, एवढी धूळ झालेली आहे. आता पटकन क्लीन करतो आणि बॅटरी पण लो आहे, तर थोडं मी शूट करते आता. तर चला पटकन क्लीन करते, पूर्ण क्लीन झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. क्लीन झालेले छान. इथं पुसून घेतली गॅलरी पण, इथं स्वच्छ पुसून घेतली. आधीची झाली मस्ती.
पाहिलं वरती सर्व घरातलं सर्व क्लीन केलं गेलेलं आहे आणि एक न्यूज होती फायनली आद्विकचा नंबर लागलेला आहे त्या स्कूलमध्ये. आज लिस्ट लागली आद्विकची आणि शेवटचा नंबर लास्ट नंबर आद्विकचंच नाव होतं आणि मी खूप खुश झाले आज. खूप म्हणजे मनाला खूप भारी वाटलं कारण की खरंच स्कूल पण शोधणं पुण्यामधल्या चांगल्या स्कूल शोधणं तिथं नंबर लावणं खूप म्हणजे खूपच अवघड आहे आणि आद्विकचा नंबर लागला ना तर मला खूप आनंद झाला मनापासून आणि खूप आज खुश आहे मी. तर खरंच खूप छान झालं आज. मी सांगू नाही शकत की मला खूप भारी वाटते आज. तर फायनली आद्विकचं टेन्शन गेलं. आता 10वीपर्यंतची स्कूल आहे ती, तर माझं टेन्शन गेलं. अगदी बरं वाटते आता मला. तर हेच तुम्हाला पण सांगायचं होतं की आद्विकचं त्या स्कूलमध्ये लागला नंबर. तर जे कोणी नवीन असतील माझ्या ब्लॉगमध्ये तर मागचा व्हिडिओ बघा 4 दिवस आधीचा. तर मी त्या स्कूलमध्ये गेलेली होती ॲडमिशन फॉर्म वगैरे सबमिट करायला. तर तिथं ॲडमिशन फॉर्म सबमिट केलं आणि नंबर पण लागला त्या स्कूलमध्ये. ती स्कूल पण मी तुम्हाला तिथं बघायला भेटेल कोणती स्कूल आहे खडकीमधली. तर खूप छान आहे ती स्कूल आणि आद्विकचा नंबर लागला फायनली. तर चला मी बोलते मी नंतर आता तुमच्याशी. जोरदार पाऊस पडतोय. गेले 2 दिवस सलग इतका जोरदार पाऊस चालू आहे. तर आता सर्व दरवाजे वगैरे लावून घेतले. घरात मस्त बसलं, थंडी पण वाजते. चला मी बोलते नंतर थोड्या वेळ तुमच्याशी. आज अखेर आपल्या भारताला न्याय मिळाला. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला आणि आज सर्वजण खूप खुश आहे. मला तर खूप मनापासून खूप भारी वाटते की खरंच ज्यांच्यासोबत असं झालं ना तर त्या लोकांसोबत त्यांना न्याय मिळाला आज अखेर. तर आपलं ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालं. खूप छान वाटतं आहे ना. आपलं भारत देश खरंच खूप ग्रेट आहे. तर चला मी आजचा हा व्हिडिओ इथं एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.